सकाळची दिवसाची सुरुवात खूप छान अशी झालेली आहे. तुम्हाला पण दिवसभरात तेच ते काम करताना कंटाळा येत असेल तर तुम्ही तुमची दिनचर्या बदला. मी आहे ना चहा पण कमी केला आणि चहा म्हणजे सकाळी इतका सवय होती सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायची, त्याची जागा गरम पाण्याला दिली. म्हणजे जागा थोडी बदलवली की आपले म्हणजे आपण त्या जागेवर गरम पाणी पितो म्हणजेच आपण थोडंसं चहाला मागे केलेलं आहे मी अशा पद्धतीने. आणि आता आठवणसुद्धा येत नाही जास्त. दुपारी वगैरे अशी एखाद्या वेळेस घेते पण पहिले घेते नंतर नाही घेत. आता बघा हे अळू वड्या बघा आपल्या बागेमधल्याच पानांच्या केल्या, खूप चविष्ट होतात घरच्या घरी. यावर्षी पपया तर इतक्या जास्त मिळाल्या. माझी छोटी बागवर बघू शकता खूप व्हिडिओ असतात झाडांचे आणि खूप गोड आहे पपई. बाजारातली इतकी गोड नसू शकते कारण मला तरी आजपर्यंत नाही मिळाली. आणि तुम्हालाही तेच ते काम बोर होत असेल किंवा कंटाळा येत असेल तर मी नेहमी म्हणते तुमच्या आवडीचं काहीतरी करा. आज शिवजयंती आहे आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे छान शिवाजी महाराजांची जी फ्रेम आहे आणि इकडे आहे आपलं देवाचं मंदिर. आणि अशा पद्धतीने आता दोघं माहिती मिळून छान अशी पूजा करून घेणार आहे. पहिले एक चक्कर बागेमध्ये मारून येते, पक्ष्यांना दाणे पाणी ठेवते. सातत्य ठेवलं ना ते पक्षी आपल्या बागेमध्ये येतात आणि ते वाट पाहतात. म्हणून मी म्हटलं की आपण जर त्यांना अशा पद्धतीने देत राहिलो ना तर त्यांनाही छान वाटेल आणि म्हणजे ते उपाशी राहणार नाही. आता त्यांना सवय झालेली आपल्या बागेमध्ये येऊन पाणी वगैरे म्हणजे पाणी पिण्याची किंवा दाणे पाणी खाण्याची. पण इथं आलं तर काय होते काय माहीत, पहिले लक्ष ह्या झाडांकडेच जाते आणि अशी वाटरलेली कमळाचं भरपूर काम सुरू आहे बागेमध्ये. त्याच्यामुळं वेळ आता थोडासा होतच आहे. आणि इथे मी पक्ष्यांना दाणे पाणी ठेवत असते. सगळीकडे थोडं थोडं ठेवलं ना मग मला झाडांना पाणी द्यायचं होतं. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं, तुम्हाला तेच ते काम बोर होत असेल तर असं एकतरी काम करा की ज्याच्यात तुम्हाला थकवा जाणवणार नाही, त्याच्यात तुम्हाला आनंद मिळेल, ज्याच्यात तुम्हाला उत्साह मिळेल. एखादं तरी रोपटं घरासमोर लावा जागा असेल तर. तुम्ही बघा त्याला वाढताना तिथंच त्या सानिध्यात राहा. तुम्हाला इतकं छान वाटेल ना, प्रसन्न वाटेल ना. आणि कोणती म्हणजे तुमचं दुखणारसुद्धा नाही. कारण माझं तसं जाणवते, मला खूप खूप काम केलं ना थोडंसं थकवा आला की मी बसते. पण जो उत्साह असते ना तो मला वेगळाच असतो आणि तेव्हापासून आजारसुद्धा दूर राहतात तुम्ही जर काही ना काही करत राहिलं तर. किंवा रिकामं मन भूताचं घर असं म्हटलेलं आहे ना. आणि म्हण बरोबर म्हटले नसेल तर बरोबर सांगून द्या तुम्ही कमेंट करून. पण माहीत आहे का, मी थोडंसं चुकीचंच म्हटलं आहे, रिकामं डोकं भूताचं घर असं काहीतरी आहे ते. आणि तुम्ही बघा मी याच्यासाठी म्हणते की कारण आपण रिकाम्या वेळेत आहे ना रिकाम्या गोष्टी केल्यापेक्षा आपल्या आवडीचं काम करायचं. दिवस खूप खूप छान जातो. आणि एखादं झाड तुम्ही मोठं करा आणि त्याला फुलं फळं येतील ना तो तर उत्साह वेगळाच असतो. पण तुमचा दिवस खूप छान जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगते आजच ह्या गोष्टी करायला शिका. तुमच्या मनासारखं थोडं जगायला शिका. कारण आपली कामं ही करावंच लागणार आहे. ते दिवसही कमी पडतं सकाळपासून. एका गृहिणीला जर तिनं ठरवलं ना दिवसभर मी काम करणार, तिला दिवसभर तिचं काम संपणार नाही आहे. पण आवड असेल तर तुम्ही ते करू शकता. पण तुम्हाला जर वेगळा छंद असेल तर तो मात्र तुम्ही नक्की आवर्जून तुम्ही करा ते काम, मी असं सांगते. कारण त्याच्यात तुम्हाला आनंद खूप मिळतो. आणि प्रत्येक काम लवकर होण्यासाठी काहीतरी पाहिजे असते की ज्याच्यामुळे आपण लवकर कामं करू शकू घरातले. आणि एखादं असं काही करायचं असलं ना ते कोणतंही असो, पेंटिंग असो का कोणतंही काम असो जे आपल्याला आवडते, शिवणकाम असो, त्याच्यामुळे आहे ना आपले कामंसुद्धा मग लवकर व्हायला लागतात. कारण आपल्याला माहीत राहते आपल्याला या गोष्टीला वेळ द्यायचा आहे. आणि त्याच्या पद्धतीने जर आपण दररोज कामं केल्या ना तर आपला दिवस खूप छान जातो. कारण दिवसही पटापट जातात कारण आपल्याला समजतसुद्धा नाही. आणि अशा कामामध्ये आहे ना वेळही पुरत नाही कामांना. पण खूप छान वाटते, काही ना काही केल्याचा आनंद असतो ना तो वेगळा असतो. नाहीतर तेच आपले घरातले कामं करून दिवसभर कधीतरी कंटाळा येत असतो. पण मध्ये मध्ये असा ब्रेक घेऊन जर वेगळे कामं केले ना तर खूप छान वाटते. आणि आता झाडं इतके वाढल्यानं पाणी द्यायला भरपूर वेळ लागतो. आणि आता उन्हाळा जवळ येईल ना तसं तसं मला उन्हाळ्यापेक्षा ना पावसाळा आणि हिवाळा ऋतू खूप छान वाटते. हे माझ्यासाठी नाही तर मला हे झाडांसाठी सुद्धा आवडते. कारण झाडं अगदी खुश राहतात आणि एवढ्या गरमीमध्ये आता त्यांची पण सोय करावं लागेल. पाणी द्यायला बराचसा वेळ गेलेला होता आणि कामही भरपूर होते. आणि आज शिवजयंती असल्यामुळे थोडीशी पूजासुद्धा करायची होती. पण मी म्हटलं तरीही माझं काम सोडत नाही. मी कितीही कठीण काम आलं ना तरी मी माझ्या कामाला वेळ देतोच आणि तो वेळ काढतच असते. तुम्हीही तुमच्या आवडीचं काम नक्की करा आणि तुमचे छंद जोपासा. हे तर मी नेहमीच म्हणते. तुम्ही आहे ना प्रत्येकच जण आपण जर दिवसाची सुरुवातीचा जो वेळ असते ना तो वेळ जर चांगला गेला ना दिवस चांगला जाण्यात आपल्याला
खूप उपयोगाला पडते, कारण सकाळचा वेळ राहते आणि त्या वेळात कामं खूप पटापट होते, ती कोणतीही करा. माझं पण एवढ्यात असं उरालं, एखाद्या दिवशी मुलाला सुट्टी असते ना, तर असं वाटते की थोडं लेट करूया, सुट्टीच आहे. रात्री तर ठरवते मी की उद्या सकाळी आहे ना, तो वेळ आपल्याला जास्त मिळेल बागकामाला किंवा आपल्या कामाला. पण सकाळी असं वाटते की थोडं 10 मिनटं लेट करूया, आणि हाच वेळ मग आपल्याला नंतर कमी पडतो. सकाळी सकाळी जर उठून लवकर कामं केले ना, तर लवकर सर्व गोष्टी होतात आणि आपल्या सर्व गोष्टी वेळेवर झाल्यामुळे आपलं मन प्रसन्न राहते. बघा, ज्या दिवशी आपले कामं आणि पूजा खूप लवकर होते ना, त्या दिवशी खूप उत्साही माझा दिवस तरी जात असतो. म्हणून सकाळी सकाळी ते कामं झाले ना, तर बाकी कामं मग होतच राहतात. म्हणून सकाळी लवकर उठण्याची सवय ही प्रत्येकाने लावायला पाहिजे. आज मुलांनी बघा छान असं फोटोला हे केला, हार लावला, अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला. धन्यवाद.